अस्सलामुअलैकुम, नमस्कार, वेलकम. माझं नाव आहे नदीम भाटकर. मी आज चाललो आहे मँगो विलेजमध्ये. मँगो विलेज गुहागर हे कीर्तनवाडीत मोडतो. आता कीर्तनवाडीत मोडतो. हे मी गेट पाशी आलेलो आहे. मँगो विलेजच्या आतमध्ये घुसलेलो आहे. हे सगळे बंगले आहेत. साहेबांनी बांधलेले आहेत बंगले. हे आमच्या साहेबांचं बंगला आहे. इथे माझं काम असते. 8 दिवसांनी मी फेरी मारतो, पण ह्या टायमात मी 2 हप्ते आलेलो नाही झाडांचा मेंटेनन्स करायचं असते हप्त्यानी. हे रबरचं झाड आहे. रबर आपण बनवते असते खोडबर वगैरे, त्याचं झाड आहे. केवढा मोठा झाला आहे, त्याचं खत पाणी वगैरे चांगलं होतं. त्याची मूळ पद्धतीत तो झाड झालेलं आहे. हे आंब्याची वगैरे झाडं आहेत. ते मी सगळे खत वगैरे करून हे फुलाची झाडं आहेत. हे चिकूचं झाड, ते चिकूचं झाड लावलेलं होतं, त्याला चिकू बारकासा आलेला आहे. आणि मेहंदीचं झाड, मेहंदीचं चायपत्तीचे झाड आहे. आणि हे गरम मसाल्याचं झाड. हे सगळी झाडं तयार केलेली आहेत मी, आणि खत लावून वगैरे तयार केलेली आहे. आता तयार चालू आहे. हे वांगीची आणि मिरचीची लावलेली आहे, त्याला खत लावायचं आहे. आणि हे खत आहे, हे मिक्स केलं आहे मातीमध्ये. ती खत मी कुंडीमध्ये मिक्स करणार आहे. ते पहिले कुंडी रिकामी करून त्याच्यात नवीन माती आणि खत टाकून ते झाड पुन्हा लावणार. आणि त्याच्यामुळे त्याच्या झाडाची वाढ चांगली होते. नंतर पाणी लावून चालत नाही, त्याला त्याने खत लावायचं असते. आपण जसं अन्न पाणी पित आहोत तसं त्यांना पाणी पण लागते, अन्न पण लागते. कसा वाटला व्हिडिओ? आता ह्याला बघा, ह्याला पण पानं निघालेली आहेत. ती छोटीशी पानं केलेली आहेत गुलाबाची. त्याला खत लावलेलं आहे. आता त्या 8-15 दिवसात त्याला वाढ चांगली होईल, कारण आपण पाणी पितो आणि अन्न खातो. तसंच झाडांना पण लागते, अन्न वगैरे लागते. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, कमेंट करा. पण खत लावायचंच असते. झाड असलं त्याला खत लावत जावा. थँक्यू.